विद्यार्थी मित्रांनो, नवीन वेळापत्रकाप्रमाणे आपला इयत्ता 6वी विज्ञानाचा पहिला तास हा झूमचा होता आणि आता या नवीन वेळापत्रकामध्ये आपल्या 6वी सामान्य विज्ञानाचा तास हा व्हिडिओज आहे. आपण आज या तासाला आजच्या व्हिडिओच्या तासाला आपण प्रकरण क्रमांक 4 आपत्ती व्यवस्थापन या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. अतिशय सुंदर प्रकरण आहे. आपण आपले जीवन जगत असताना आपणाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. अनेक समस्या, अनेक आपत्ती आपल्यासमोर येतात आणि या येणाऱ्या प्रत्येक आपत्तीला आपण कशा पद्धतीनं तोंड दिलं पाहिजे किंवा त्या प्रत्येक आपत्तीची उपाययोजना कोणती या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे आपल्याला आपत्तीचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. त्या आपत्तीपासून आपण आपली सुटका कशी करून घ्यायची, आपल्या समाजाची, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांची कशी आपण सुटका केली पाहिजे याची अतिशय सुंदर माहिती तुम्हाला या प्रकरणामध्ये दिलेली आहे. सुरुवातीला आपण प्रथम आपत्ती म्हणजे काय, आपत्ती म्हणजे संकट. आपत्ती म्हणजे काय तर संकट. आपत्ती म्हणजे काय किंवा संकट म्हणजे काय याची जी व्याख्या आहे त्याची व्याख्या मी तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी सांगणार आहे. सर्वांनी नीट ऐकायचे. आपत्ती म्हणजेच अचानक उद्भवणारे संकट. आपत्ती म्हणजे काय? अचानक उद्भवणारे संकट. अचानक उद्भवणारे संकट. अचानक उद्भवणारे संकट की ज्याच्यामध्ये ज्यात राष्ट्राची किंवा समाजाची आपला समाज असेल किंवा आपलं राष्ट्र असेल या आपल्या राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात आर्थिक म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये, आर्थिक आणि सामाजिक म्हणजे समाजाची, आर्थिक आणि सामाजिक हानी होत असते. हानी म्हणजेच नुकसान. काय? नुकसान. आर्थिक आणि सामाजिक हानी होत असते. यालाच काय म्हणतात? आपत्ती. आपत्ती म्हणजे काय की अचानक उद्भवणारं संकट. मग आता अचानक येणारं संकट किंवा अचानक उद्भवणारं संकट बरेच आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा आणखी 2 प्रकार आहेत. ते 2 प्रकारही मी तुम्हाला सांगणार आहे. पण पहिल्यांदा आपत्ती म्हणजे काय त्याची व्याख्या लक्षात घ्या. आपत्ती म्हणजे अचानक उद्भवणारं संकट, यालाच आपत्ती असे म्हणतात. आता याच्यामध्ये काय होतं या आपत्तीमध्ये तर की ज्याच्यामध्ये आपल्या राष्ट्राची किंवा आपल्या समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक आणि सामाजिक हानी म्हणजेच नुकसान होत असते. आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत असते. यालाच आपण काय म्हणतो? आपत्ती असं म्हणतो. आता इथं या तक्त्यामध्ये बघा, या तक्त्यामध्ये हा तक्ता समोर आहे तुमच्या. या तक्त्यामध्ये आपत्तीची व्याख्या ही तुम्हाला दाखवलेली आहे. आपत्ती म्हणजे काय की अचानक उद्भवलेल्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि आर्थिक आणि सामाजिक हानी होते. अशा संकटांना आपत्ती असे म्हणतात. आता या आपत्तीचे पुन्हा 2 प्रकार आहेत ते लक्षात घ्या. दुसरा भाग आपण या ठिकाणी घेतोय आपत्तीचे प्रकार. आपत्ती म्हणजे संकट. आपत्तीचे प्रकार. आपत्तीचे एकूण 2 प्रकार आहेत. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक आपत्ती. नैसर्गिक आपत्ती म्हणजे नैसर्गिक संकट. आता नैसर्गिक याचा अर्थ काय आहे की जे माणसाने घडवून आणलं जात नाही, निसर्गतः घडून येतं, ती म्हणजे नैसर्गिक आपत्ती. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मानवनिर्मित आपत्ती.
निर्मित आपत्ती असे आपत्तीचे 2 प्रकार या ठिकाणी आहेत. आपत्तीचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक आपत्ती, की जी आपत्ती निसर्गात घडून येते त्या आपत्तीला नैसर्गिक आपत्ती किंवा नैसर्गिक संकट असे म्हणतात. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे मानवनिर्मित आपत्ती, की जे संकट मानवाकडूनच घडवून आणलं जातं, जे संकट मानवाकडूनच घडवून आणलं जातं, मानवाकडूनच केलं जातं, त्याला मानवनिर्मित आपत्ती असे म्हणतात. त्याला मानवनिर्मित आपत्ती असे म्हणतात. आता या नैसर्गिक आपत्तीमध्ये काय काय येतं बघा. नैसर्गिक आपत्तीमध्ये पहिला जर आपण घेतला तर तो म्हणजे भूकंप कसा होतो. भूकंप हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेला आहे. त्यानंतर त्सुनामी, की भूकंप म्हणजे त्सुनामी म्हणजे काय, की समुद्राच्या तळाला भूकंप होऊन त्याच्या प्रचंड अशा मोठ्या लाटा निर्माण होतात आणि त्याला त्सुनामी असं म्हटलं जातं. त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमध्ये पुढचा प्रकार आहे तो म्हणजे वादळे, चक्रीवादळं किंवा मोठ्या प्रमाणात येणारी वादळं, ही सुद्धा नैसर्गिक आपत्ती आहे. त्याशिवाय पूर, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला, ढगफुटी झाली तर त्याच्यामुळं नद्या नाल्यांना मोठमोठे पूर येतात आणि त्या पुरामध्ये फार मोठं आपलं आर्थिक नुकसान होतं, जीवितहानी होते, फार मोठं प्रचंड नुकसान होतं. म्हणजे पूर ही सुद्धा नैसर्गिक आपत्तीमध्येच मोडलं जातं. त्याशिवाय वणवा ही सुद्धा काय आहे, नैसर्गिक आपत्तीच आहे. वणवा म्हणजे डोंगरांना आगी लागणे. कधीकधी निसर्गात आगी लागतात तर कधीकधी मानवाकडून सुद्धा आग लावली जाते. ही झाली नैसर्गिक आपत्ती. याच्यामध्ये आणखी एक प्रकार आहे इत्यादी. म्हणजे लक्षात घ्या की नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप, त्सुनामी, वादळे, पूर आणि वणवा या संकटाचा किंवा या आपत्तींचा समावेश हा कशामध्ये केला जातो, नैसर्गिक आपत्तीमध्ये. नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप, त्सुनामी, वादळे, पूर आणि वणवा याचा समावेश होतो. त्याच पद्धतीनं मानवनिर्मित आपत्तीमध्ये, की जी आपत्ती मानवाकडून घडून आणली जाते, मानवनिर्मित आपत्तीमध्ये पहिला जो भाग आहे तो म्हणजे आग. आग ही मानवनिर्मित आपत्ती आहे. त्यानंतर बॉम्बस्फोट ही सुद्धा मानवनिर्मित आपत्तीच आहे. एखादं युद्ध सुरू झालं तर त्या युद्धामध्ये बॉम्बस्फोट केला जातो किंवा काही समाजकंटकाकडून सुद्धा महत्त्वाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट केला जातो. ते मानवाकडून केलं जातं आणि म्हणून बॉम्बस्फोट ही सुद्धा मानवनिर्मित आपत्तीच आहे. त्याशिवाय रासायनिक वायू गळती ही सुद्धा मानवनिर्मित आपत्तीच आहे, की मानवाच्या काही क्षुल्लक चुकीमुळे या आपत्ती ओढवू शकतात आणि त्याचा प्रचंड मोठं नुकसान हे संपूर्ण देशाला, संपूर्ण राष्ट्राला भोगावं लागतं. भोपाळची वायू दुर्घटना तुम्हाला सर्वांना माहीत आहे की त्या ठिकाणी सुद्धा वायूची लिकेज झाला होता आणि त्यामुळे सुद्धा बऱ्याचशा लोकांना आपल्याला प्राण गमावं लागलेलं होतं. त्यानंतर इमारत कोसळणे ही सुद्धा मानवनिर्मित आपत्तीच आहे. जर चांगल्या पद्धतीनं बांधकाम केलं नसेल, बांधकामामध्ये जर हलगर्जीपणा झाला असेल तर त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच इमारती कोसळल्या जातात. म्हणजे इमारत कोसळणे ही सुद्धा मानवनिर्मित आपत्ती आहे. त्यानंतर युद्धे, 2 देशांच्या मध्ये जी युद्ध होतात, जर त्यांचे करार संपुष्टात आले किंवा त्याच्यामध्ये जर काय शंका अडचणी निर्माण झाल्या तर 2 देशांमध्ये सुद्धा युद्ध होतात आणि त्या युद्धामध्ये सुद्धा फार मोठी आर्थिक आणि सामाजिक आणि जीवितहानी होते आणि म्हणून युद्ध ही सुद्धा एक प्रकारची मानवनिर्मित आपत्ती आहे. त्याचबरोबर वणवा हा दोन्ही आपत्तीमध्ये मानला जातो. एक मानवनिर्मितमध्ये सुद्धा आणि निसर्ग निर्मित सुद्धा. नैसर्गिक म्हणजे अतिउष्णतेमुळे सुद्धा वणवा लागू शकतो, आग लागू शकते आणि मानवाच्या मार्फत सुद्धा हा वणवा लागू शकतो. म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या की आपत्तीचे एकूण 2 प्रकार आहेत. एक नैसर्गिक आपत्ती आणि दुसरा मानवनिर्मित आपत्ती. नैसर्गिक आपत्तीमध्ये काय काय आलं जातं तर भूकंप, त्सुनामी, वादळे, पूर आणि वणवा. मानवनिर्मित आपत्तीमध्ये काय येतं, आग, बॉम्बस्फोट, रासायनिक वायूंची गळती,
इमारत कोसळणे, युद्धे आणि वणवा असे या आपत्तीचे 2 प्रकार या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेले आहेत. पुस्तकामध्ये या आपत्तीचे पान क्रमांक 26 वर व्याख्या आणि आपत्तींचे प्रकार हे दिलेले आहेत. वेळोवेळी तुम्ही ती पुस्तक वाचायचे आहेत आणि त्या आपत्तीविषयीची जी माहिती आहे ती आपण घ्यायची आहे. आता या तक्त्यामध्ये सुद्धा बघा, पुन्हा एकदा या तक्त्यामध्ये आपत्तीचे 2 प्रकार दिलेत. एक मानव आपत्तीचे 2 प्रकार. याच्यामध्ये आपत्तीच्या 2 प्रकारामध्ये या तक्त्यामध्ये बघा, पहिला प्रकार दिला आहे तो म्हणजे मानव निर्मित आपत्ती. या मानव निर्मित आपत्तीमध्ये आग, बॉम्बस्फोट, रासायनिक वायूंची गळती, इमारत कोसळणे, युद्धे, वणवा इत्यादी या सगळ्या आपत्ती किंवा ही सगळी संकटं ही कशामध्ये मोडली जातात? मानव निर्मित. त्यानंतर त्याच्याच खाली नैसर्गिक आपत्तीमध्ये काय येतं बघा, भूकंप, त्सुनामी, वादळे, पूर, वणवा इत्यादी या सगळ्या आपत्ती आहेत. आता इथं या तक्त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या नैसर्गिक आपत्तींची चित्र तुम्हाला दाखवलेली आहेत. पहिले जे चित्र आहे, पहिले चित्र ते म्हणजे आग. बघा इथे इमारतीला आग लागलेली आहे, हे चित्र तुम्हाला दिसते. दुसऱ्या चित्रामध्ये बॉम्बस्फोट, बघा गाड्यांचे नुकसान झालं आहे, इमारतीने पेट घेतला आहे, काही लोक त्या ठिकाणी मरून पडलेले आहेत, म्हणजे बॉम्बस्फोट ही एक आपत्ती या ठिकाणी दाखल आहे. त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये रासायनिक वायूंची गळती, तिसऱ्या चित्रामध्ये रासायनिक वायूंची गळती. चौथ्या चित्रामध्ये भूकंप ही नैसर्गिक आपत्ती आहे. भूकंप तुम्हाला माहिती आहे की जमीन थरथरते, उंच उंच इमारती कोसळतात, रस्त्यांना तडे जातात आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोक मारले जातात किंवा मेले जातात किंवा ठार होतात आणि इमारतीचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान, म्हणजे आर्थिक आणि जीवित हे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होतं. त्यानंतर वणवा नाही, त्यानंतर त्सुनामी बघितलं मी तुम्हाला माहिती सांगितलं की समुद्राच्या तळाला भूकंप होतो आणि त्या भूकंपामुळं त्या पाण्याच्या प्रचंड लाटा त्या ठिकाणी निर्माण होतात आणि त्या कडेला येतात आणि त्या पाण्याच्या लाटामध्ये त्याच्यामध्ये जे काही येईल ते सगळं वाहून नेलं जातं. मग मोठ्या मोठ्या इमारत्या म्हणजे 10-10, 15-15 मजली इमारतींची जेवढी उंची आहे तेवढ्या उंचीच्या लाटा त्या ठिकाणी निर्माण होतात आणि मग त्याच्यामध्ये अनेक घरं उद्ध्वस्त होतात, माणसं वाहून जातात, जनावरं वाहून जातात, म्हणजे या त्सुनामीमध्ये सुद्धा फार मोठं नुकसान होतं. त्यानंतर वादळे, बघा मोठ्या वाऱ्यामुळं या झाडांची पानंसुद्धा तुम्हाला किंवा ही झाडं तुम्हाला वाकलेली दिसतात. वादळापुढं चक्रीवादळ ही सुद्धा एक प्रकारची नैसर्गिक आपत्ती आहे. त्यानंतर पूर, आपण बघितलं की मागच्याच वर्षी सांगली, कोल्हापूर या ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अतिप्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळं नद्याला मोठे मोठे पूर आले, नद्यांचं पाणी गावामध्ये शिरलं, बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, त्यांच्या घरामधले जे साहित्य आहे ते साहित्य त्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून घेतलं, काही माणसं जनावरंसुद्धा त्या पाण्यामध्ये वाहून गेली. म्हणजे पूर ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे. त्यानंतर पुढची आपत्ती गेली ती म्हणजे वणवा ही सुद्धा नैसर्गिक आणि मानवनिर्मित दोन्ही पद्धतीची आपत्ती आहे. आणि हा शेवटचं जे चित्र आहे ते म्हणजे दुष्काळ. इथं जमीन बघता तुम्ही, जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. आपल्याला दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो, कारण पावसाचं पडलेलं पाणी सगळं वाहून जातं, त्या पाण्याचं व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीनं करत नाही आणि म्हणून आपल्याला या दुष्काळाला सामोरं जावं लागतं. म्हणजे या पद्धतीनं आपत्ती म्हणजेच अचानक उद्भवणारं संकट, आपत्ती म्हणजेच अचानक उद्भवणारं संकट की ज्या संकटामुळं राष्ट्राची, समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, या संकटांना आपत्ती असं म्हटलं जातं. आपत्तीचे प्रकार 2 आहेत, मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती. आता या आपत्तीमधील काही जी उदाहरणं आहेत की आपल्या महाराष्ट्रामध्ये घडलेली जी काही उदाहरणं आहेत ती काही उदाहरणं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की जेणेकरून ही उदाहरणं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की अशा कोणकोणत्या आपत्त्या आतापर्यंत घडून गेल्या. तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचल्या असतील त्या बातम्या किंवा टी व्हीमधून सुद्धा तुम्हाला हे सगळं माहिती झालेलं असेल की पहिली तुम्हाला आपत्ती सांगतो ती म्हणजे 30 सप्टेंबर
1993, 30 सप्टेंबर 1993ला किल्लारी हे गाव आहे, आपल्या महाराष्ट्रामधले गाव आहे किल्लारी, लातूर जिल्हा लातूर, महाराष्ट्रामध्ये. हा किल्लारी या गावामध्ये फार मोठा भूकंप झाला होता, तीव्र भूकंप. याच्यामध्ये तीव्र म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भूकंप झालेला होता आणि या भूकंपामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडली होती. हजारो लोक मृत्युमुखी पडली होती आणि याच्यामध्ये आर्थिक नुकसान मोठं झालेलं होतं. मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आर्थिक नुकसान झालेलं होतं. म्हणजे पहिली घटना आहे की ही घटना तुम्हालाही माहीत असेल, तुमच्या पालकांनाही माहीत असेल की 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूर जिल्ह्यामधील किल्लारी या गावामध्ये महाराष्ट्रामध्येच अतिशय मोठा भूकंप झाला होता आणि या भूकंपामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये घरांची पडझड झाली होती. म्हणजेच आर्थिक नुकसान आणि जीवित नुकसान हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं. दुसरी घटना आहे, दुसरी घटना पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो की 26 जुलै, तुम्हाला माहितीच आहे, 26 जुलै 2005, 26 जुलै 2005 मुंबई आणि त्याची काही उपनगरं, मुंबई आणि त्याची उपनगरं म्हणजे त्याच्या आजूबाजूला अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टी काय झाली होती? अतिवृष्टी म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झाला होता आणि या पावसामुळं हजारो लोकांचे बळी गेले होते. हजारो लोकांचे बळी गेलेले आहेत. 1995 साली म्हणजे 26 जुलै 2005 साली मुंबई आणि त्याच्या उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळून अतिवृष्टी होऊन हजारो लोकांचा बळी त्या ठिकाणी गेलेला होता. त्यानंतर तिसरी घटना तुम्हाला या ठिकाणी सांगतो ती म्हणजे 30 जुलै 2014, 30 जुलै 2014, 30 जुलै 2014 पुणे जिल्ह्यातील, बघा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये माळीण हे गाव होतं आणि हे माळीण गाव बघा त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे काय झाली? दरड कोसळली म्हणजे डोंगरचाळा कोसळला, दरड कोसळली होती. अतिवृष्टीमुळे दरड कोसळली होती आणि ही दरड कोसळून माळीण हे जे गाव आहे हे संपूर्ण गाव, कोणतं गाव? माळीण हे संपूर्ण गाव माती व दगडाच्या ढिगाऱ्याखाली, माती आणि दगडाच्या ढिगाऱ्याखाली संपूर्ण गाव गाडले गेले होते. संपूर्ण गाव गाडले गेले होते. बघा 2014 म्हणजे 30 जुलै 2014 रोजी आंबेगाव तालुका जिल्हा पुणे त्या ठिकाणी माळीण हे गाव आहे आणि या माळीण गावामध्ये अतिवृष्टीमुळं डोंगर कोसळला, संपूर्ण दगड कोसळली आणि या दरडीखाली संपूर्ण माळीण गाव माती आणि दगडाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलं. त्या ठिकाणी सुद्धा हजारो लोक मृत्युमुखी पडली, घरांचं नुकसान झालं म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसानसुद्धा झालेलं होतं. त्याशिवाय नोव्हेंबर 2015 ही चौथी घटना आहे बघा. नोव्हेंबर 2015 साली चेन्नई म्हणजे तामिळनाडू, कुठं? चेन्नई म्हणजे तामिळनाडू, चेन्नई तामिळनाडू या ठिकाणी सुद्धा अतिवृष्टी झाली होती. या ठिकाणी सुद्धा अतिवृष्टी म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झाला होता आणि याही पावसात अनेक लोक मृत्युमुखी पडलेली होती. अनेक लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. म्हणजे या जर 4 घटना आपण घेतल्या तर ही आपत्तीच आहे आणि या सर्व आपत्त्या हे कशा आहेत? नैसर्गिक आहेत. एका ठिकाणी भूकंप झाला
किल्लारी या गावामध्ये भूकंप झाला, हजारो लोक मृत्युमुखी पडले, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. भूकंप हा काय झाला, नैसर्गिक आपत्ती झाली. त्याचबरोबर 2005 साली मुंबईमध्ये अतिवृष्टी झाली. 2015 साली तामिळनाडू चेन्नई या ठिकाणी अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी म्हणजेच प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस, यामध्ये सुद्धा अनेक लोक मृत्युमुखी पडली. म्हणजे ही सुद्धा काय झाली, नैसर्गिक आपत्तीच झाली. त्याशिवाय 30 जुलै 2014 साली माळीण गाव पूर्ण गाडलं गेलं. माळीण हे गाव पूर्णपणे गाडलं गेलं. म्हणजे या चारही जर आपण आपत्त्या बघितल्या तर या चारही आपत्त्या कशा आहेत, नैसर्गिक आपत्ती आहे. या चारही आपत्त्या कशा आहेत, नैसर्गिक आपत्त्याच आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा लक्षात घ्या की आपत्ती म्हणजेच अचानक येणारं संकट. आता माळीण हे जे गाव आहे, या माळीण या गावामध्ये अतिवृष्टी होत होती. संध्याकाळची वेळ होती, लोक जीवन झोपलेली होती. मग त्या लोकांच्या मनातही असं नव्हतं की आता दरड कोसळल आणि काही क्षणामध्ये आपण मरून जाऊ. म्हणजे अचानक हे संकट उद्भवलं. पडणाऱ्या पावसामुळे सुद्धा पाणी, पुराचं पाणी आपल्या घरामध्ये शिरेल, आपली जनावरं वाहून जातील, घरं पडतील, काही माणसं वाहून जातील. हे ध्यानीमनी नसताना घडलेल्या घटना आहेत. म्हणजेच अचानक येणारे जे संकट आहे, या अचानक येणाऱ्या संकटालाच आपत्ती असे म्हणतात. आणि म्हणून आपत्ती म्हणजे काय असतं, त्याची ही 4 उदाहरणं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहेत. आता दुसरा एक यातला महत्त्वाचा भाग आपण घेणार आहे, तो म्हणजे आपत्ती कशामुळे येतात आणि त्याची जी कारणं आहेत, ती कारणं आपण या ठिकाणी घेणार आहोत. बघा, हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा बघा. आणि आपत्ती म्हणजे काय, आणि आता जी तुम्हाला 4 उदाहरणं सांगितली, त्या आपत्त्या कोणकोणत्या होत्या त्याही आपण या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. आपत्ती कशामुळे येतात आणि कशा असतात. महत्त्वाचं बघा, आपत्ती कशामुळे येतात. आपत्ती कशामुळे येतात. आपत्ती कशामुळे येतात. आणि याच्यामधनं दुसरं एक आहे, आणि त्या कशा असतात. आणि त्या कशा असतात. आपत्ती कशामुळे येतात आणि त्या कशा असतात. याची 7 उदाहरणं एकूण तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. पान नंबर 27वर हे सगळं दिलेलं आहे. पुन्हा पुन्हा तुम्ही पुस्तकं वाचा आणि पुन्हा पुन्हा पुस्तकं वाचून तुम्हाला आपत्ती कशामुळे येतात आणि त्या कशा असतात याची काही कारणं तुम्हाला या ठिकाणी सहजपणे सापडतील. पहिलं एक, अतिवृष्टीमुळे येणारा महापूर. अतिवृष्टीमुळे येणारा महापूर. अतिवृष्टीमुळे येणारा महापूर. बघा, आपलं काय चाललं आहे की आपत्ती कशामुळे येतात, अतिवृष्टीमुळे. कशा असतात तर महापूर असतो. म्हणजे अतिवृष्टीमुळे येणारा महापूर. दुसरं आहे भूकंप. दुसरं काय आहे, भूकंप. विजांचे, बघा पहिले सांगितले भूकंप, त्यानंतर विजांचे कोसळणे. विजा कोसळणे किंवा विजा कोसळणे ही सुद्धा एक प्रकारची आपत्तीच आहे. त्यानंतर ज्वालामुखी. ज्वालामुखी. तिसरा प्रकार आहे जंगलांना अचानकपणे लागणारी आग. जंगलांना अचानकपणे लागणारी आग. जंगलांना अचानकपणे लागणारी आग. जंगलांना अचानकपणे लागणारी आग. चौथा प्रकार आहे वाढत्या लोकसंख्येमुळे. वाढत्या लोकसंख्येमुळे. वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी. छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी. मुंबईसारख्या ठिकाणी आपण बघतोय प्रचंड लोकांची गर्दी. छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी वाढल्याने किंवा वाढल्याने धोक्याची तीव्रता. धोक्याची तीव्रता हा एक भाग महत्त्वाचा आहे की छोट्या प्रदेशामध्ये जर लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत चालली
तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला नुकसान होतं. पाचवा प्रकार आहे बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे. बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे. बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे आपण पाहतो बघा, मोठ्या शहरामध्ये झाडंसुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही. सगळ्या ठिकाणी इमारतीच इमारती, म्हणजे बेसुमार प्रमाणामध्ये ही बांधकामं होत चाललेली आहेत. सहावा प्रकार आहे बघा, सहावा प्रकार आहे पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल. पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल. ढासळत चाललेला समतोल. पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल. सातवा प्रकार आहे तो म्हणजे दहशतवाद. आपण बघतो जम्मू काश्मीरसारख्या भागामध्ये दहशतवाद्यांचा हल्ला हे सुद्धा एक भयानक आहे. त्यानंतर वेगवेगळ्या कारणामुळे होणाऱ्या दंगली, त्याशिवाय समाजामध्ये देशामध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी, आपल्या समाजामध्ये किंवा संपूर्ण देशामध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी, याच्यातून होणारे बॉम्बस्फोट, हल्ले, अपघात, आगी, या अशा पद्धतीनं आपत्ती येत असतात किंवा अशा पद्धतीच्या या आपत्ती असतात. बघा, आपत्ती कशामुळे येतात आणि त्या कशा असतात त्याची एकूण 7 पर्याय, 7 कारणं तुम्हाला मी या ठिकाणी आता सांगितलेली आहेत. पहिलं कारण असं आहे की अतिवृष्टीमुळे येणारा महापूर. दुसरं कारण आहे भूकंप, त्यानंतर विजांचे कोसळणे, ज्वालामुखी, हे दुसरं कारण आहे. तिसरं कारण आहे जंगलांना अचानकपणे लागणारी आग. चौथं कारण आहे वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी वाढल्याने त्या ठिकाणी धोक्याची तीव्रता वाढलेली आहे. पाचवं कारण असं घेतलं आपण की बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे. आता जर आपण सगळीकडे बघितलं तर प्रचंड प्रमाणामध्ये ही बांधकामं होत चालली आहेत. म्हणजे लोकसंख्या वाढत चालली आहे आणि लोकांना राहण्यासाठी घर कमी पडले आहेत. म्हणजे जी शेतजमीन आहे ती शेतजमीन कमी होत चाललेली आहे आणि त्या शेतजमिनीचा उपयोग आपण बांधकामासाठी करू लागलेला आहोत. म्हणजे बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे. सहावा जो प्रकार आहे तो म्हणजे पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल. बरं का, प्रचंड प्रमाणामध्ये वृक्षतोड, वेगवेगळ्या प्रकारच्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती, याच्यामुळं पर्यावरणाचा समतोल हा पूर्णपणे ढासळत चाललेला आहे. सातवा प्रकार सांगितला तुम्हाला तो म्हणजे दहशतवाद, दंगल, गुन्हेगारी. आपण बघतो बघा समाजामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या कारणामुळं या दंगली भडकल्या जातात, दहशतवाद चालू तर आहेच. यातून काय घडतं, कशा येतात तर बॉम्बस्फोट होतात, हल्ले होतात, अपघात होतात आणि आगीसुद्धा लागतात. म्हणजे हा जो भाग आहे हा भाग आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपत्ती जर एखादी आपणावर ओढवली किंवा आपत्ती जर एखादी आली तर त्या आपत्तीचं व्यवस्थापन कसं करायचं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या प्रत्येक आपत्तीवरच्या ज्या उपाययोजना आहेत या प्रत्येक आपत्तीवरच्या उपाययोजना सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये पहिला भाग जो आहे तो पहिला भाग आपण घेऊया तो म्हणजे भूकंप. काही ज्या प्रमुख ज्या आपत्ती आहेत, काही प्रमुख आपत्ती याच्यामध्ये आपण पहिला भाग घेऊया तो म्हणजे भूकंप. आता भूकंप म्हणजे काय, भूकंप कसा येतो, त्याच्यामुळं काय नुकसान होतं आणि त्याच्यावर आपण
कशा पद्धतीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता भूकंप म्हणजे काय, तर भूकंप म्हणजेच भूकवचामध्ये अचानक होणारी कंपने, म्हणजे जमिनीच्या भूगर्भामध्ये, जमिनीच्या आतल्या भागामध्ये अचानक होणारी जी कंपन आहेत, ते अचानक होणारी कंपनं म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, भूकंप. आपण त्याला ग्रामीण भाषेमध्ये असं म्हणतो की जमीन हलते, जमीन थरथरते किंवा ती जमीन हादरते, याला आपण काय म्हणतो, भूकंप. म्हणजे भूकवचामध्ये म्हणजे जमिनीच्या आतील भागामध्ये म्हणजे भूगर्भामध्ये अचानकपणे होणारी जी कंपन असतात त्याला आपण काय म्हणतो, भूकंप म्हणतो. म्हणजे काय की याच्यामुळं भूगर्भामध्ये हालचाली होत असतात, म्हणजे जमिनीच्या आतमध्ये भूगर्भामध्ये काय होतात, हालचाली होत असतात. म्हणजेच जमीन थरथरते, हलते आणि तिला काय पडतात, भेगा पडतात. जमीन काय होते, थरथरते, हलते, तिला काय पडतात, भेगा पडतात. आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जेचं उत्सर्जन होत असतं. भूकंपामुळे काय होतं, म्हणजे जमीन थरथरली, हल्ली किंवा भेगा पडतात, म्हणजे काय होतं, भूकंप होतं. म्हणजेच काय होतं की अचानक होणारी कंपनं, ही अचानक होणारी कंपनं कुठं होतात, की जमिनीच्या भूगर्भामध्ये. त्यामुळे काय होतं की मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जेचं उत्सर्जन होत असतं आणि या होणाऱ्या ऊर्जेच्या उत्सर्जनामधून भूकंपाच्या लाटा तयार होतात आणि त्यामुळं पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली हालचाल होत असतात. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, भूकंप असं म्हणत असतो. त्यालाच आपण काय म्हणत असतो, भूकंप असं म्हणत असतो. की मोठी धरणं बांधणं आणि खाणकाम करणं यामुळे आता अलीकडं भूकंप होऊ लागलेले आहेत. बघा की दुष्काळासारखी परिस्थिती आपल्यावर ओढू नये किंवा येऊ नये त्यासाठी आपण जमिनीचा पाण्याचा प्रवाह अडवतो, म्हणजे मोठी मोठी धरणं बांधतो. त्याशिवाय आपण खाणकामसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये करत आहोत आणि या दोन कारणामुळं भूकंप होऊ लागलेले आहेत. म्हणजे आता पहिला भाग आपण समजून घेतला तो म्हणजे भूकंप म्हणजे काय. त्यानंतर आता भूकंपाचे परिणाम कुठले ते बघा. भूकंपाचे परिणाम, जर भूकंप झाला तर त्याचे काय परिणाम आपल्याला बघावे लागतात, तर ते परिणाम आपण बघू. पहिला परिणाम असा आहे की जर भूकंप झाला मग तो कमी तीव्रतेचा असेल किंवा जास्त तीव्रतेचा असेल, त्या भूकंपामुळं बांधकाम केलेली जी बांधकामं असतात ती बांधकामं काय होतात, कोसळतात, म्हणजे घरं पडली जातात. त्यानंतर एस टीचे किंवा रेल्वेचे किंवा मानवासाठी केलेले जे पूल असतात ते पूलसुद्धा कोसळतात. रस्ते नादुरुस्त होतात, रस्त्यांना भेगा पडतात. त्याशिवाय लोहमार्ग म्हणजे रेल्वे मार्ग, हे रेल्वे मार्गसुद्धा काय होतात, उखडले जातात. म्हणजे हा परिणाम होतो. भूकंप झाला की काय होतं, बांधकामं कोसळतात, पुलं कोसळतात, रस्त्यांना भेगा पडतात आणि लोहमार्गसुद्धा काय होतात, उद्ध्वस्त होतात. त्याच्यामध्ये जीवित आणि आर्थिक हानी, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि आर्थिक हानी ही मोठ्या प्रमाणामध्ये होते. म्हणजे हे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. भूकंपाचे परिणाम काय की जीवित आणि आर्थिक हानी ही मोठ्या प्रमाणामध्ये होतेच, पण त्याशिवाय लोहमार्ग उघडतात, बांधकामं कोसळतात, पूल कोसळतात, रस्त्याने भेगा पडतात. असे हे काय झाले, भूकंपाचे परिणाम. म्हणजे आता यात असेल आपण नैसर्गिक आपत्ती कोणती, मानवनिर्मित आपत्ती कोणती, आपत्ती कशाला म्हणतात, आपत्ती कशामुळे येतात, त्या कशा असतात, आणि भूकंप या नैसर्गिक आपत्तीचे परिणाम आपण या तासाला पाहिलेले आहेत. पुस्तकात याची सर्व माहिती आहे. आपण ती पुस्तकातील माहिती वाचायची आहे आणि त्याच्याखाली जे काही प्रश्न असतील ते प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोडवायची आहेत. या व्हिडिओच्या खाली तुम्हाला काही प्रश्न दिले जातील, त्या प्रश्नांची उत्तरं प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या वहीमध्ये सोडवायचे आहेत.